स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. मकर संक्रांत हा सण भारतीय महिलांसाठी फारच आवडीचा सण आहे. नवीन वर्षाला सुरुवात झाल्यावर येणारा हा पहिलाच सण आहे. त्यात मकर संक्रांत म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे हळदी कुंकवाचा समारंभ होय. मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवात वाण देण्याची पद्धत आहे. म्हणून तर जानेवारी महिन्यापासून बाजारात वेगवेगळ्या वस्तू येतात. प्रत्येकजण परंपरा, संस्कृती तसेच ऐपतीनुसार वाण देतात. मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवात वाण देण्यामागे काही खास कारणे आहेत. तर चला ही कोणती कारणे आहेत ती जाणून घेऊया. घराघरात हळदी कुंकू साजरे करतात. त्याचबरोबर आता तर सार्वजनिक स्तरावरही हळदी कुंकवाचे कार्यक्रम केले जातात. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केले जाते. या निमित्ताने जवळच्या मैत्रिणी आणि सुवासिनींना घरी वाण देण्या घेण्यासाठी बोलवता येतं. महिलांसाठी खास सेलिब्रेशन आणि नटण्या मुरडण्याची हौस भागवता येते. मकर संक्रांतीमध्ये जे हळदी कुंकू करतात त्यात वाण दिलं जातं. आता वाण का देतात, वाण दिल्याने काय होतं असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती पाहणार आहोत की वाण का दिले जाते आणि वाण देण्याला काय शास्त्र आधार आहे. तर बघा, आदिशक्तीचे पूजन. मकर संक्रांत आणि हळदी कुंकू म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायणाचा आरंभ होतो. या दिवशी ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रजसत्वात्मक लहरींचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हा काळ साधना करणाऱ्यांना पोषक असतो. या पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणे खूप लाभदायक मानले जाते. हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीचीच आपण पूजा करतो असे म्हणतात. हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील दुर्गादेवीचे तत्व जागृत होते आणि श्रद्धापूर्वक हळद आणि कुंकू लावणाऱ्या जीवासाठी ते कार्य करते. तर बघा, आदिशक्तीच्या लहरींना जागृत करणे. हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तींच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय. हळदी कुंकवाच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील देवतत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो. हळदी कुंकू आणि वाण देणे आदी विधीतून आपल्यावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वराप्रती जीवाचा भाव वाढण्यास सहाय्य होते. वाण देण्याची एक पद्धत आहे. वाण देताना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन देतात. वाण म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे होय. पदराच्या टोकाचा आधार देणे म्हणजे अंगावरील वासनेच्या आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकणे होय. वाणाच्या रूपाने दाही दिशांच्या माध्यमातून स्थळ दर्शक रूपी सर्व प्रकारच्या आसक्तीचा त्याग करणे असे म्हटले जाते. हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते, म्हणजेच दान सत्कारणी लागते. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक सुवासिनी महिला संक्रांतीमध्ये हळदी कुंकू करताना अगदी छोटंसं का होईना पण वाण देतात. संक्रांतीच्या काळात वाटाणे, ओले हिरवे हरभरे, गाजर, ऊस, शेंगा, बोर यांचं भरघोस उत्पन्न येतं. त्यामुळे याच पदार्थांचे वाण देण्याचाही प्रघात आहे. हे सर्व पदार्थ एका मातीच्या बोळक्यात घातले जातात. त्याला सुगड म्हणतात. काही ठिकाणी त्यावर मातीची झाकणी असतात. हे वाण सवाष्णीला दिले जाते. एक देवाजवळ, एक तुळशीजवळ आणि 3 सवाष्णींना आपल्या घरी बोलावून वाण दिले जाते. काही बायका छोटी बोळकी देतात. काही बायका जरा मोठ्या आकाराची काळ्या रंगाची बोळकी देतात. पाटावरचे वाण. लग्नानंतरची पहिली 5 वर्षे महिला पाटावरची वाण देतात. सवाष्णी महिलांना हळद कुंकू दिलं जातं. देवाजवळ पाट ठेवून त्यावर हरभरे, गाजर, ऊस, शेंगा, बोर तसेच रेवड्या, तिळगुळ मांडले जातात. त्यावर हळद कुंकू वाहिलं जातं. 3 किंवा त्यापेक्षा जास्त सवाष्ण महिलांकडे जाऊन असा पाट देवासमोर मांडून पूजा केली जाते. त्यावेळी एकमेकींना वस्तू दिल्या जातात. लग्नानंतरची 5 वर्षे सौभाग्याच्या वस्तू दिल्या जातात.
पहिल्या हळदी कुंकवाला हळद कुंकवाची डबी, दुसऱ्या वर्षी कंगवा, मग आरसे, बांगड्या अशा वस्तू दिल्या जातात. आणि वाणाचे विविध प्रकार निघालेले आहेत. पारंपरिकतेसह आधुनिक वस्तू वाण म्हणून दिल्या जातात. रथसप्तमीपर्यंत बायका हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतात. हळद कुंकवामध्ये काय वस्तू लुटली असं एकमेकींना आवर्जून विचारलं जातं. नात्यामधील गोडवा जपा. संक्रांतीला वाण देणे याचे आध्यात्मिक महत्त्व तर आहेच, शिवाय वाण देऊन आपण नात्यांमधील गोडवा देखील जपतो. सध्या वाण म्हणून वेगवेगळ्या वस्तू दिल्या जातात. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड दिली जाते, हे चांगलंच आहे. त्यानिमित्ताने का होईना आपली परंपरा, आपली संस्कृती जपली जाते. फक्त वाण देताना एकाच गोष्टीचे भान ठेवा की ते वाण समोरच्याला ओझे वाटू नये. अगदी सहज देवाणघेवाण करा, म्हणजे तिळगुळाचा गोडवा अधिक चांगला वाढेल. यंदाच्या वर्षी तुम्ही काय वाण दिले आणि देणार आहात याविषयी कमेंट करून मला नक्की सांगा. तर आपल्या चॅनेलवर मी अशाच प्रकारचे सण, वार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती टाकत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.